हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 6. पश्चादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदुश्च पूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. भारता, माझ्यामध्ये आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी तसेच मरुत पहा. यापूर्वी तू कधीही पाहिल्या नाहीस अशा अनेक अनंत आश्चर्यकारक गोष्टी पाहून घे. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की माझ्यामध्ये आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी तसेच मरुत पहा. येथे काही पारंपरिक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आपल्या ऋषीमुनींनी या विश्वाचे गूढ उकळण्यासाठी त्या काळी कोणतीही साधने उपलब्ध नसताना किती अथक परिश्रम घेतले असतील याची कल्पनाच केलेली बरी. हे त्यांनी कसे शक्य केले ते समजत नाही. मग आपल्यापुढे एकच पर्याय राहतो आणि त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. केवळ ध्यान समाधी लावून त्यांनी हे सर्व ज्ञान आत्मसात केले असावे. पुराणातून जी माहिती आहे, महाभारतामध्येही जी दिलेली आहे ती पाहूया. आदित्य, धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा, विष्णू असे 12 आदित्य आहेत. आपल्याला दिसत असलेला एकच सूर्य नसून अजून पुष्कळ सूर्य आहेत. हे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी शोधले होते. आज विज्ञान आपल्याला सांगते की काही अब्ज सूर्य आहेत. आपला सूर्य आपल्या पृथ्वीच्या 60 लाख पट मोठा आहे आणि तरीही तो अगदीच लहान आहे. त्याहीपेक्षा अनेक महासूर्य आहेत. वसु, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास असे 8 वसु आहेत. वसु म्हणजे नेमके काय ते माहीत नाही. रुद्र, हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली असे 11 रुद्र आहेत. ही महादेवाची नावे आहेत. अश्विनी, अश्विनी हे 2 जुळे भाऊ आहेत. हे कोणाचे पुत्र आहेत यात मतभिन्नता आहे. यांना औषधांची माहिती होती, परंतु याचा नक्की अर्थ काय ते समजत नाही. आदित्य 12, वसु 8, रुद्र 11 आणि अश्विनी 2 यांची बेरीज 33 होते. आपण 33 कोटी देव मानतो. यांचा काही संबंध असावा. ऋषीमुनींनी विश्वाची विभागणी 33 विभागात केली असावी. अर्थात याबद्दल माहिती उपलब्ध नाही. आपण मनातल्या मनात त्या आपल्या महान ऋषीमुनींना अत्यादरे नमस्कार करायचा इतकेच. मरुत, मरुत शेवटी तथा म्हणजे तसेच असे म्हणून स्वतंत्र सांगितले आहेत. ते देवांच्या यादीत येत नाहीत, कारण ते दानव योनीतूनच देव झाले आहेत. याही मागे काही कारण असावे. सत्वज्योती, आदित्य, सत्यज्योती, तिर्यक ज्योती, सज्ज्योती, ज्योतिष्मान, हरित, ऋतजित, सत्यजित, सुषेण, सेनजित, सत्यमित्र, अभिमित्र, हरिमित्र, कृत, सत्य, ध्रुव, धर्ता, विधर्ता, विधारय, ध्वांत, धुनी, उग्र, भीम, अभियू, साक्षी, इद्रुक, अन्याद्रुक, याद्रुक, प्रतिकृत, रुक, समिती, सरंभ, इद्रुक्ष, पुरुष, अन्यादृक्ष, चेतस, समिता, समिदृक्ष, प्रतिदृक्ष, मरुती, सरत, देव, दिश, यजु, अनुद्रुक, साम, मानुष, विष असे 49 मरुत आहेत. मरुत म्हणजे वारा असा अर्थ घेतात, परंतु या 49 मरुतांबद्दल माहिती नाही.
भगवंत श्री सांगत आहेत, याचा अर्थ असा आहे की माझ्यात हे सर्व सामावलेले आहे ते तू पहा. माझ्या केवळ एका अंशात सर्व विश्व सामावलेले आहे ते पाहून घे. यापूर्वी तू कधीही पाहिल्या नाहीस अशा अनेक अनंत आश्चर्यकारक गोष्टी पाहून घे. येथे भगवंत श्री अर्जुनाला 2 प्रकारच्या आणि त्यासुद्धा विस्मयकारक अद्भुत अशा गोष्टी पाहून घ्यायला सांगत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनाचा जन्म झाल्यावर त्याला समज आल्यापासूनचा भूतकाळ त्याने पाहिलेला आहे. हा काळ त्याच्या स्मृतीत असू शकेल, परंतु त्याला समज येण्यापूर्वीचा त्याचा जन्म होण्याआधीचा भूतकाळ त्याने पाहिलेला नाही. भगवंत श्री कालातीत आहेत. यास्तव येथे भगवंत श्रींच्या विश्वदर्शनात त्याला तो भूतकाळही पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाने त्याला समज आल्यापासून आत्तापर्यंतचा काळ पाहिला आहे, परंतु आत्ताच्या या क्षणानंतर पुढील काळ त्याने पाहिलेला नाही. तो भविष्यकाळी येथे भगवंत श्रींच्या विश्वदर्शनात त्याला पाहायला मिळणार आहे. भगवंत श्री कालातीत आहेत. यामुळे या युद्धाचा शेवट काय होणार, कोण जिंकणार हे त्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य कर्म त्याने करावे, कारण तो केवळ निमित्त आहे. त्याला जे वाटत आहे की केवळ त्याच्यामुळे संहार घडणार आहे, हा त्याचा गैरसमज दूर व्हावा असाही येथे हेतू आहे. जे काही व्हायचे आहे ते नियतीने अगोदरच ठरवलेले आहे. अर्जुन लढला नाही तर त्याचे इतर भाऊ नातेवाईक कदाचित प्रत्यक्ष भगवंत श्री या युद्धाचा शेवट केल्याशिवाय राहणार नाहीत. द्रौपदीने पांडवांना तसाच आदेश दिलेला आहे. लढा आणि तिची भरसभेत अब्रू घेऊन धिंदवडे काढणाऱ्यांना ठार करा. जर पांडव तसे लढणार नसतील तर तिचे वडील आणि भाऊ लढाई करतील आणि दुष्टांना शासन करतील. तिची अब्रू घेणाऱ्यांना ठार करतील. हरिओम.